आज 10वी साठी इयत्ता 10वी साठी महत्वाचे प्रश्नपत्रिका व त्यावरील काही महत्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। तर यामध्ये एकूण विभाग असणार आहे 5। विभाग 1 तो असणार आहे 18 गुण, तो धड्यांवर आधारित असणार आहे। विभाग 2 16 गुणांचा कविता आणि रसग्रहण। विभाग 3 स्थूल वाचन 6 गुण, 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे। विभाग 4 व्याकरण 16 गुण, काळ समास वाक्यप्रचार। विभाग 5 उपयोजित लेखन, त्यामध्ये असणार आहे पत्र, बातमी, निबंध, कथा लेखन, प्रसंग लेखन। तर आपण आता पाहणार आहोत विभाग 5वा उपयोजित लेखनामधील पत्र लेखन। तर पत्राचा विषय आहे विद्यार्थी प्रमुख। या नात्याने तुमच्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यासाठी विनंती करणारे पत्र आयोजकांना लिहा। तर आता सुरुवातीला आपल्याला इथं फॉर्मॅट दिसतोय। सुरुवातीला आहे दिनांक, नंतर आहे प्रति। सुरुवातीला दिनांक, उद्याचा जो पेपर आहे त्याची दिनांक इथे टाकायचं, नंतर प्रति तिथे कॉमा करायचा आहे। त्याच्यानंतर इथं लिहिले आपण प्राप्तकर्त्याचा पत्ता, म्हणजे उदाहरणार्थ ज्याला तुम्ही पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता लिहायचा। इथं तुमचा विषय काय आहे तो लिहायचा। मग विषय लिहिल्यानंतर जे मोठे अधिकारी असतात त्यांना आपण माननीय व्यवस्थापक किंवा माननीय आयोजक म्हणतो ते। त्याच्यानंतर इथं तुमचा पहिला मुख्य मजकूर, त्यामध्ये 3 परिच्छेद किंवा 2 परिच्छेद महत्वाचे असतात, आणि शेवटला येणार आपला विश्वासू किंवा आपला नम्र, आणि मग ज्याने पत्र लिहिलेले त्याचे नाव। आता विषयाशी सुरुवात करू। मग सुरुवातीला आपण दिनांक टाकणार, इथं प्रति, मग इथं पत्ता काय येणार आपल्याला, इथं दिलेला आहे बघा सुरुवातीला क्रीडा संकुल नगर तर्फे योगासन शिबिर, हा पत्ता आहे। मग इथं टाकायचा तो टाकल्यानंतर इथं विषय काय करायचंय की आमच्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याबाबत हा विषय आहे। मग आता इथं माननीय लिहिले किंवा आदरणीय लिहिलेले, मग तिथं तुम्ही इथं आयोजकाला लिहायचंय म्हणून इथं तुम्ही माननीय आयोजक किंवा माननीय व्यवस्थापक असं सुद्धा लिहू शकता। आणि आता आपण इथं परिच्छेदाला सुरुवात करणार आहोत। तर मग इथं तुम्ही सुरुवातीला लिहायचं की मी गिरमे या शाळेतील विद्यार्थी प्रमुख या नात्याने पत्र लिहित आहे। तुम्ही लिहिलेलं जयघोष वाक्य म्हणजे उत्तम आरोग्य ही संपत्ती, हे खरंच मलाही याचे महत्व माहीत आहे। तरी सुद्धा आमच्या शाळेतील 50 विद्यार्थ्यांना आरोग्य म्हणजे काय, आपल्यासाठी आरोग्य हे किती महत्वाचे आहे हे त्यांनाही कळावे, व आरोग्यासाठी आपण आपलं शरीर कसं जपलं पाहिजे याचे महत्व त्यांना समजण्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो, आमच्या शाळेतील या 50 विद्यार्थ्यांना कृपया करून या शिबिरामध्ये सहभागी करून घ्यावं ही विनंती। आणि नंतर सुरुवातीला इथं लिहायचं आपला नम्र आणि आपला विश्वासू। कळालं पत्र?